ऐका सगळ्यांचं, करा स्वतःचं. या गोष्टीमध्ये मी पाहिलंय, की भरपूर लोकं ऑफेंड सुद्धा होऊन जातात काही गोष्टींना घेऊन. आणि खरं सांगायचं तर कधी-कधी जवळचे व्यक्ती सुद्धा असतो यात. आणि मी विचार करतो, की या गोष्टीला रिस्पेक्टफुली कसं नॅव्हिगेट करता येईल? कारण की पर्सनल रिलेशनशिप तुमच्या जवळची जी आहे, ती एनर्जी तुम्हाला इन्फ्लुअन्स करणार आणि ती एनर्जी डिजिटल माध्यमवर सुद्धा बाहेर पडणार. तर एका डिजिटल क्रिएटरला खूप माइंडफुल राहायला लागतं, की ते कोणत्या प्रकारच्या एंटिटीजच्या जवळपास आहे. खूप चांगले लोकं आहे जे त्यांना हॅपी ठेवताय, तर कंटेंट खूप हॅपी असणार. आणि जर थोडं लेफ्ट राइट जातंय, तर कंटेंट सुद्धा लेफ्ट राइट जाणार. कारण की आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये असतो. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे काय? आपण सगळे कनेक्टेड आहे. लोकांचे एक्सप्रेशन वेगळे असू शकतात. एका गोष्टीला घेऊन अप्रोच वेगळे असू शकतात. संगीतासारखं आहे. 2 नोट्स आहे. ह्या नोट्सपासून एकापासून दुसरीकडे जायला संगीत जाऊ द्या, ट्रॅव्हल घ्या. हे 2 नोट्स आहे. इथून मला इथे जायचंय. तर ह्यासाठी इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आहे. मी कसंही जाऊ शकतो. भरपूर वेळेस लोकांचं असतं, की स्ट्रेट जा, सरळ जा, हे करा, ते करा, लॉजिक कुठे आहे, काय भेटतंय, आउटपुट काय, आउटकम काय? पण जो व्यक्ती जाणारा असतो ह्या 2 पॉइंटमधून, तो बघतो, की तो जर्नी कोणती घेतोय. त्याला त्या जर्नीचा रस आहे. कारण जशी जर्नी तसं डॉक्युमेंटेशन आणि नवीन पॅटर्न्स डिकोड होताय लोकांसाठी, जे ह्या जर्नीला आयदर फॉलो करू इच्छिता किंवा मग त्यांना माहीत नाही हे काय एक्झिस्ट पण करतं. कल्ट ब्रँड्स असेच तर बनतात. खूप लोकं त्यांना महत्त्व नाही देत का खूप लोकांना माहीत नसतं. पण जे कल्ट फॉलोवर्स आहेत, छोटा ग्रुप जो फॉलो करतो, तो खूप सिन्सिअर असतो. आणि मला तरी असं वाटतं बाय द टाईम तुम्ही तुमच्या जर्नीसोबत सिन्सिअर आणि हॉनेस्ट आहात, तेव्हापर्यंत कोणी तुमच्यावर बोट दाखवू नये. काय ब्लाइंड स्पॉट्स असू शकतात. पण ते त्या जर्नीचे एका प्रकारचे आउटकम आहे. तर आय फील ते सगळं कॉम्पेन्सेट होईल. तुम्ही जर कोणाचं वाईट नाही केलंय, चांगलंच राहिलात आहात, तर म्हणजे त्या गोष्टींमध्ये जायची गरज नाही. कारण जर तुम्ही थॉट्स त्या गोष्टींमध्ये जर टाकता, तर तुम्ही तुमचा कंटेंट क्रिएशनचा टाईम मायनस करताय. तर लेट्स गेट बॅक टू द कंटेंट क्रिएशन टॉपिक.